नमस्कार मंडळी, बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेश चतुर्थी आलेली आहे। त्यामुळे या दिवशी आपल्या सर्वांच्या घरी लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। पण या दिवशी नेमकं आपल्याला कोणत्या वेळेमध्ये गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरामध्ये करायची आहे असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त सांगणार आहे। कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहण्याची प्रथा आहे। कारण शुभ मुहूर्तावर केलेले कोणतेही चांगले कार्य, पूजा जास्त लाभदायक असते, तसेच ती शुभ फळ देते। त्यामुळे शक्य झालं तर आपण ही पूजा नक्कीच शुभ मुहूर्तावर करावी। तर या वर्षीची चतुर्थी तिथी मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1:54 सुरू होते आणि बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3:44 समाप्त होते। आपण गणपती बाप्पांची स्थापना ही चतुर्थी तिथीलाच करत असतो आणि भारतीय पंचांगानुसार आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे श्री गणेश चतुर्थी गणपती प्राणप्रतिष्ठा पूजा बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी करावी। कारण जी तिथी सूर्य बघतो तीच तिथी आपण योग्य मानतो। त्यामुळे उदय तिथीनुसार आपल्याला 27 तारखेला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। त्यामुळे 27 ऑगस्ट रोजी सूर्योदयापासून दुपारी 3:44 पर्यंत तुम्ही गणेश स्थापना करू शकता। कारण जो पूर्ण कालावधी आहे तो चतुर्थीचा आहे आणि दुपारच्या वेळेनंतर मात्र चतुर्थी तिथी संपून पंचमी तिथी लागते। आणि अगदीच जर तुम्हाला शुभ मुहूर्त पाहायचा असेल तर 27 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11:05 पासून ते दुपारी 1:40 पर्यंत अतिशय चांगला मुहूर्त आहे। या वेळेमध्ये तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना करू शकता। तर एकूण 2 तास 34 मिनिटे तुम्हाला अतिशय चांगला शुभ मुहूर्त मिळतोय। त्यामुळे शक्य झालं तर नक्कीच गणपती बाप्पांची स्थापना शुभ मुहूर्तावर करा। आणि जरी तुम्हाला या शुभ मुहूर्तावर स्थापना करायला जमलं नाही तरी काळजी करण्याचं कारण नाही। तुम्ही सकाळी सूर्योदयापासून दुपारी 3:44 पर्यंत देखील बाप्पांची स्थापना करू शकता। कारण चतुर्थी पण दुपारी 3:44 पर्यंत आहे आणि काही मंडळींना काही कामानिमित्त किंवा कोणत्याही कारणामुळे त्याही वेळेमध्ये जमले नाही तर तुम्ही सकाळपासून सायंकाळपर्यंत कधीही आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना करू शकता। कारण शेवटी भाव महत्त्वाचा आहे। उगीचच घाई गडबड करून पूजा करण्यापेक्षा मिळेल त्या वेळामध्ये आपण शांत चित्ताने मनोभावे पूजा करावी, तरी ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते। आणि असे मानले जाते की भगवान श्री गणेशाचा जन्म मध्यान्ह काळात झाला होता, म्हणून मध्यान्हाची वेळ गणेश पूजेसाठी सर्वात योग्य मानली जाते। त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यान्ह गणपती पूजनाचा मुहूर्त मी मगाशीच सांगितला, सकाळी 11:05 पासून ते दुपारी 1:40 पर्यंत आहे। तो अतिशय शुभ मुहूर्त आहे। त्यामुळे जमलं तर योग्य मुहूर्तावर, नाही तर आपल्याला मिळेल त्या वेळामध्ये मनोभावे पूजा करावी। तर गणेशोत्सव हा 10 दिवस चालतो। सर्वजण आपापल्या परंपरेनुसार कोणी 1.5, 3, 5, 7 दिवस गणपती बसवतात, परंतु 10 दिवसांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता होते। पण आपल्याकडे पूर्वीपासून जी परंपरा चालत आलेली आहे त्यानुसार आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। शास्त्रानुसार गणेशाची अनेक रूपे आहेत, परंतु भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीला सिद्धिविनायकाच्या रूपात गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे। गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे, तसेच ते सुख समृद्धी देतात। कोणतेही चांगले कार्य करताना गणपती बाप्पांची पूजा आधी केली जाते, कारण गणपती बाप्पा प्रत्येक कामाचे शुभफळ वाढवतो, म्हणूनच त्यांना सिद्धिविनायक असे म्हणतात। गणपती बाप्पांची मनोभावे पूजा केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सुखाचा वर्षाव होतो। कारण बाप्पा विघ्नहर्ता, दुःखहर्ता आहेत। गणपती बाप्पा विघ्नांवर विजय मिळवणारे आहेत। किंवा कोणतेही शुभ कार्य किंवा कोणतीही पूजा करताना जर आधी आपण श्री गणेश पूजन केले तर आपल्या पूजेमध्ये किंवा कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येत नाही। ती पूजा अगदी चांगली आणि सफल होते। त्यामुळे कोणतेही चांगले कार्य करताना आधी गणेश पूजन करावे आणि नंतर पुढील पूजेला सुरुवात करावी। आपल्या हिंदू धर्मात कोणत्याही महत्त्वपूर्ण कार्याचा शुभारंभ करताना सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करणे शुभ मानले जाते, कारण बाप्पाला अग्रपूजेचा मान मिळाला आहे। पण या गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पार्थिव मूर्ती घरी आणून त्याची प्राणप्रतिष्ठापना केली जाते आणि बाप्पांची विधिवत पूजा केली जाते।
तर एकदम सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना, प्राण प्रतिष्ठापना कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता। तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।